मात्र तुमच्या या इशाऱ्यानंतर आणि तुम्ही तर थेट म्हणालेलात की सरकार उलथवून लावणार या मुद्द्यावर जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर यानंतर आता सत्ताधारी नेत्यांकडून सुद्धा तुमच्यावर टीका झालेली आहे की तुमच्या मागे किती आमदार आहेत, तुमच्या सोबत किती आमदार आहेत। यासोबतच तुम्ही या मुद्द्यावर ठाम आहात का की मुंबईला जायचंच आणि आरक्षण घ्यायचंच? मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे। मी मुंबईला उद्या सकाळी 10 वाजता निघतोय, मुंबईला जाणार शांततेत सगळे मराठी। माझा एकही मराठा कुठं मुंबईकरांना महाराष्ट्राला अडचण आणणार नाही, ना कोणी दगडफेक करणार ना कोणी जाळपोळ करणार एक सुद्धा। आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान आहे, मी तुम्हाला शांततेत न मिळणारं मिळून दिलंय। सगळ्यांनी शांततेत चालायचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांची मान खाली होईल, आपली जातीला खाली बघावं लागेल असं एक पाऊल उचलायचं नाही। शांततेत जायचं, तुम्ही नुसतं बसा तरी आरक्षण मराठ्यांच्या पदरात पडलं, पण हटायचं नाही। आता लय अटीतटीचा सामना आहे, सगळ्या पक्षातल्या मराठ्याला सांगतो, गरीब मराठे नोकरदार मराठ्यांना सांगतो, ही संधी सोडू नका। निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे, अशा टायमाला घराच्या बाहेर पडायचं असतं। काम कारण नाही सांगायची, अडी अडचण कारण नाही सांगायचं, जेवतं ताट बाजूला लोटायचं, कारण आपल्या पोराबाळांचं आपल्या लेकरा बाळांचं पिढ्यांना पारचं कल्याण होणार आहे। सत्ता आली म्हणून एखादा आमदार मंत्री का आपल्या लिकी बाळीची फी नाही भरीत फुकट, किंवा आपल्या लेकराला आरक्षण नसल्यामुळं नोकरी लागत नाहीये। सरकार आल्यावर काय फुकट नोकरी नाही लागत, 4-2 सुधारतील, पण उभ्या लेकरा बाळाचं वाटोळं होईल। म्हणून मराठ्यांनी समजून घ्या तुम्ही